सुप्रिया सुळे यांचा पुणे कलेक्टर कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन अजूनही सुरूच आहे। पुण्यातल्या रस्ते कामासाठी सुप्रिया सुळे या ठिय्या आंदोलनाला बसल्या आहेत। जिल्हा परिषदेचे अधिकारी सुप्रिया सुळेंच्या भेटीला देखील आल्याचं पाहायला मिळतंय। या अनुषंगाने आपण अपडेट जाणून घेऊया। अमोल धर्माधिकारी आपले पुण्याचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। अमोल, सुप्रिया सुळे ठिय्या आंदोलनासाठी बसलेल्या होत्या आणि आता काही अधिकारी त्यांना भेटायसाठी आल्याचं समजतं आहे। थोड्याच वेळात त्या उपोषण मागे घेणार असल्याची ब्रेकिंग न्यूज सुद्धा समोर येताना दिसतेय। सतेज, अमोल, काय नेमकं या सगळ्या संदर्भात समोर येत आहे? लेखी आश्वासन दिल्यानंतर 2 मेला या रस्त्याचं काम प्रत्यक्षामध्ये सुरू केलं जाईल आणि त्यामुळे सुप्रिया सुळे आता हे त्यांचं उपोषण आहे ते मागे घेताना पाहायला मिळतात। पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यासाठी लिंबू सरबत आहे ते सुद्धा आणलं आहे आणि त्यानंतर आता तब्बल 6.5 तासानंतर सुप्रिया सुळे यांचं जे उपोषण सुरू होतं ते आता संपणार आहे। आपण या दृश्यांमध्ये पाहतोय की उशिरा का होईना अधिकाऱ्यांना जाग आली आणि त्यांनी त्यानंतर इथं लेखी आश्वासन दिलं असं सुद्धा सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे आणि आता लिंबू सरबत पिऊन त्यांचं जे सकाळपासून सुरू असलेलं उपोषण आहे ते आता संपणार आहे। पण प्रत्यक्षात 2 मेला कामाला सुरुवात होणार आहे आणि तेव्हा जर झालं नाही तर तेव्हा पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेऊ असं सुद्धा सुप्रिया सुळे यांनी अधिकाऱ्यांना सुनावलेलं आहे। खरं तर 1 महिन्यांची मुदत अधिकाऱ्यांना सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आणि लिंबू सरबत घेतली या मागे घेत आहेत। थेट दृश्य आहेत त्याची ही आपण आपल्या स्क्रीनवर सध्या पाहतो आहोत आणि आपले पुण्याचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी या संदर्भातली माहिती देखील आपल्याला दिली। अमोल, धन्यवाद, आपण माहिती दिली त्याबद्दल। प्रशांतदादा असतील, विशाल भाऊ असतील, विकास बापू लावंडे, भारतीताई शेवाळे, सर्वच शहर जिल्ह्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे या ठिकाणी गणेश्वर देवस्थान ग्रामस्थांच्या वतीने जाहीर आभार मानतो। चला, हर हर महादेव बोला, एकदम हर हर महादेव, नॉट पॉलिटिकल, फक्त हर हर महादेव बोल नाही का? गणेश हर हर महादेव, गणेश्वर महाराज की जय। आज शिखर शिंगणापूरची कावड येतोय सुप्रिया सुळे आता थोड्याच वेळात माध्यमांशी देखील बोलण्याची शक्यता आहे। आपण प्रतिक्रिया नेमकी त्यांची काय असणार आहे या संदर्भातली ते निश्चितपणे पाहणारच आहोत। तब्बल 7 तास सुप्रिया सुळे या आंदोलन करत होत्या। 2 मे पासून आता रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू करण्याचं आश्वासन अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे। खाली ठेवा येतो आवाज, खाली ठेवा, खाली ठेवा बाबासाहेब, खाली ठेवा, काय बोला, काय बोला तुम्ही? माईक हातात घेऊन बोला, माईक देता कोण बघतोय? स्थगित झालेला आहे। 2 तारखेपासून काम सुरू होणार आहे। 7 तासांपासून तुम्ही जे उपोषण केलं ते आता यशस्वी झालं असं म्हणताय? कुठलाही याच्यात कुठलाही यश आणि अपयश नाही आहे। ही माझी नैतिक जबाबदारी आहे। ज्या लोकसभेच्या लोकांनी विश्वासाच्या नात्याने मला त्यांची लोकप्रतिनिधी व्हायची संधी दिली, त्या लोकांना जर जिथे त्यांची श्रद्धा आहे अशा मंदिरामध्ये जाताना एवढा जर त्रास होत असेल आणि वारंवार खूप विनम्रपणे आम्ही महाराष्ट्र सरकार, पुण्याचं प्रशासन यांना खूप विनम्रपणे आम्ही अनेक दिवस त्याचा पाठपुरावा करत होतो।
हा काही यश अपयश नाहीये, ही आमची नैतिक जबाबदारी आहे आणि माझी एवढीच सरकारला विनंती की चांगल्या दर्जाचं काम करा आणि शिवभक्तांना तिथे चांगल्या मान सन्मानाने दर्शनाला जाऊ द्या. ताई, आता उपोषण तर सुटले, राजकीय प्रश्न एक आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या खरं तर उदाहरणाची चर्चा होती म्हणजे प्रशांत कोरटकर, त्यांना जामीन जो आहे तो कोल्हापूर कोर्टानं मंजूर केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी असेल, मासाहेब जिजाऊंची बदनामी असेल किंवा मग संभाजी महाराजांची असेल, त्याच्यामुळे राज्यामध्ये एक वेगळा मेसेज केला. आज जामीन मंजूर झालेला आहे. तुम्हाला काय वाटतं की जामीन लवकर मंजूर झाला असं वाटतं का? खरंच हे सरकार आल्यापासून ना वाचाळवीर फार वाटते. म्हणजे आधी त्यांचं सरकार होतं, त्याच्यानंतर विधानसभा आणि त्याच्यानंतर आता. त्यामुळे का महाराष्ट्राचा अपमान करण्यात ह्यांना काय आनंद वाटतोय मला कळत नाही. त्याच्यामुळे दुर्दैव आहे की महाराष्ट्रातल्या महापुरुषांचा आव्हान अपमान सातत्याने हे वाचाळवीर हे करत असतात. त्यामुळे दुर्दैव आहे की ह्या घटना होतात, त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि शेवटी कोर्ट आहे ते त्यांनी एक निर्णय घेतलेला आहे, त्याचा मान सन्मान झाला पाहिजे. पण अर्थातच आम्हाला अपेक्षित नव्हतं की त्यांना असा जामीन मिळेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.